कंटाळा आलाय ग सगळ्यांचा। नाही नेहा, असं हरून नाही चालणार। कितीही संकट आली तरी आपण खचायचं नाही। आपल्या बाबांनी शिकवलं ना, आणि सुख कधीच एकटं येत नाही ग, ते दुःख बरोबर घेऊनच येतं। आणि म्हणूनच दुःखानंतर येणाऱ्या सुखाची किंमत नाही करता येत। आज मी फक्त बेलसाठी प्रयत्न करणार आहे, पण आज कुठल्याही परिस्थितीत मला माझा मुलगा परत हवाय। एकदम असं काय बॉम्ब बोलताय? लोक बसलीत आजूबाजूला, डायरेक्ट असं बॉम्ब लायचं नसते। कोर्टाने सुद्धा पैसे परत करायचे की नाही या बाबतीत अजून निकाल दिला नाही। उलट त्यांनाच पुढचं इन्स्टॉलमेंट भरण्यासाठी नोटीस पाठवली आहे। गुड, दॅट्स रिअली गुड न्यूज। एक काम करा, आता तुम्हीच मागे लागा त्या सगळ्यांच्या। दिवसातनं 5-5, 6-6 वेळा फोन करा प्रत्येकाला। त्यांनी वैतागून स्वतःहून पैसे भरले पाहिजेत सगळे। येस सर। गाय विकण्याचं मला त्याचा तू काही विचार करू नकोस, त्याचं टेन्शन अजिबात घेऊ नकोस। ते सगळं मी करते, काय करायचं ते। तू फक्त तो मॉल माझ्या नावावर कर, बस। ठीक आहे, बघूया। पत्नीच्या मृत्यूमुळे ते आधीच खूप खचलेले आहेत, शिवाय त्यांना दम्याचा विकार सुद्धा आहे। हा त्यांचा मेडिकल रिपोर्ट। अशा परिस्थितीत त्यांना पोलीस कस्टडी देणं चुकीचं ठरेल। म्हणून माझी कोर्टात विनंती आहे की मनोज घोडेकर यांना बेल देण्यात यावी। तुझी ती मानसी तुला देत नाही वाटतं पैसे आजकाल? नाही, श्रीमंत भोसल्यांकडे किती कडकी चालू आहे तुला माहिती आहे, आणि तिकडे एक वेगळाच प्रॉब्लेम निर्माण झालाय। आता कसला प्रॉब्लेम? तिची ती वहिनी आहे ना, तिला आमच्याबद्दल कसली तरी कुणकुण लागली आहे असं म्हणत होती ती। निरंजन, मी तुला आधीच सांगितलं होतं की हे सगळं जे काही करतोयस ना ते सांभाळून कर म्हणून। यातलं काही एक हर्षला कळता कामा नये। त्याला जर काही कळलं ना तर तो मला तर मदत करणार नाहीच, आणि तुलाही सोडणार नाही। तो ते सगळं मला माहिती आहे, म्हणूनच मी तिला भेटणं जरासं कमी केलं, आणि म्हणूनच माझ्यावर एवढी वाईट परिस्थिती ओढवली आहे की मला तुझ्याकडे पैसे मागावे लागतात। दे ना। हे कोर्ट त्यांची बेल मंजूर करताय, पण वेळ पडल्यास पोलीस त्यांना चौकशीसाठी बोलावू शकतील। कोर्ट इज ॲडजर्न। क्या बात है वकील साहेब, मानला तुम्हाला। थँक्यू व्हेरी मच। भाऊ कुठे असेल बाहेर कुठेतरी। $2 करोड़ लिए थे ना? हो, चुकाने का समय आ गया है। कौन बोलते? पैसा देने वाला। याद रखना, पैसा वक्त पे पहुंच जाना चाहिए, भूलना मत, वरना